रवींद्र धंगेकर सुद्धा आपण पाहतोय। रवींद्र धंगेकर आणि बाळासाहेब थोरात यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पुण्यामधून रवींद्र धंगेकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सपत्नीक त्यांनी मतदान केलेलं आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ, त्याचबरोबर वसंत मोरे अशी तिरंगी लढत आहे आणि रवींद्र धंगेकर यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सकाळीच त्यांनी दुचाकीवरून इथे येत आपल्या पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, पुण्यातली ही दृश्य आहेत आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय अमोल कोल्हे हे पूजा करतायत आणि नमस्कार करतायत। तर ही दोन दृश्य रवींद्र धंगेकरांनी सपत्नीक मतदान केलेलं आहे। मतदान केंद्रावर जात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय की या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो आणि या गल्लीतच लोकसभेचा उमेदवार आज मतदान करतोय आणि पहिल्या नंबरचंच बटन आहे। बटनवर दाबताना इतका आनंद झाला की ह्या गल्लीमधनं मी आज दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि या गल्लीचा मला पूर्णपणे आशीर्वाद आहे, पुणेकरांचा आशीर्वाद आहे। कारण ह्या गल्लीत लहानाचा मोठा मी झालोय, इथं खेळलो बागडलो, त्याच गल्लीमध्ये आज मला मतदान करण्याचा आनंद, हा प्रचंड आनंद आहे आणि हा पुणेकरांचा आनंद आहे। आणि माझा तर माझ्या परिवाराचा माझा ज्या गल्लीने अंगाव घालणं गेलं त्या गल्लीतच आज मी मतदान करते। मुलांनी पण फर्स्ट टाइम वोटिंग केलं आज तुमच्या? केलं पहिलं मतदान होतं, पहिलं मतदान। फर्स्ट टाइम वोटिंग केलं तू आज? हो, आज फर्स्ट टाइम वोटिंग केलंय, आनंद आहे। 30 वर्ष आलं सगळे जण माझ्या वडिलांना निवडून देतात, आज माझी पहिली संधी निवडून द्यायची। आज पुणेकर खऱ्या अर्थानं निवडणूक जिंकणार आहेत। जी निवडणूक पुणेकरांनी 2 महिन्यामध्ये हातामध्ये घेतली होती, पुणेकरांचा जनमत घेऊन काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आणि पुणेकरांवर विश्वास ठेवून उमेदवारी माझी जाहीर झाल्यानंतर मी पुणेकरांचा उमेदवार झालो। आज पुणेकर लोकशाही, पुणेकर जिंकताना तुम्हाला दिसतील। आज सकाळपासून अनेक नागरिक भेटतात आणि 1 नंबर बटन आणि पंजा हा चालू झालेला आहे पुण्यात। हा 6 वाजेपर्यंत थांबणार नाही, हा लोकसभेपर्यंत पंजा जाणार आहे। या अनेक वर्षामध्ये नगरसेवकाची निवडणूक लढवली, आमदारकीची निवडणूक लढवली, आता थेट खासदारकीची निवडणूक लढवताय, त्यासाठी मतदान करताय। विचारायला होता गल्लीपासून दिल्लीपर्यंत कधी जाईल? या गल्लीत विट्टी दांडू खेळलो, गोट्या खेळलो, मोठा झालो, धडपडलो। या गल्लीने लहानाचा मोठा पुणेकरांनी केला। आज लोकसभेचं मी मतदान करतोय, प्रचंड आनंद आहे आणि माझ्या स्वतःसाठी करतोय मी आणि त्याच्यामुळं कुठल्या भावना आता शिल्लक राहिल्या नाहीत। आयुष्यामध्ये मला पुणेकरांनी या भागाने प्रचंड दिले। गल्ली ते दिल्लीचा प्रवास कसा? हा, या गल्लीतून दिल्लीत जाणार आहे। आता तुम्ही सगळे आहेत, मी आहे। या इलेक्शनला हु इज दिस या डायलॉगला उत्तर असेल का? हु इज दिस हा उत्तर आता वर्षानुवर्ष ते देणार आहे। मी जोपर्यंत निवडणुका लढवतोय तोपर्यंत हु इज धंगेकर हा सगळ्या पुणेकरांना दिसणार। काल तुम्ही धरणं पण प्रोटेस्ट केलं, प्रचंड प्रमाणामध्ये पैसा वाटप, लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या करण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीने केल्यानंतर मी लोकशाहीच्या दरबारात मांडी घालून बसलो आणि दाद मागितली पुणेकरांसाठी आणि स्वाभिमान पुणेकरांचा कार्यकर्ता म्हणून, उमेदवार म्हणून मी त्यांच्या विरोधात लढाई लढलो। भ्रष्टाचाराचा पैसा रस्त्यावर आला, तो बंद करण्याचा प्रयत्न मी केला।